तर सध्या सुरजीतल्या जे एक उर्दू शाळा आहे त्या ठिकाणी मी आलो आहे. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर पोलीस बंदोबस्त लय मोठा नेमका या ठिकाणी बोलून ठेवलाय. काहीतरी कोणत्या तरी प्रवेशावरून या ठिकाणी एक विषय झाल्याचं चित्र आहे. पोलिसाच्या गाड्या बी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल. एक QRT ची गाडी या ठिकाणी आली आहे, तुम्ही सर्व पाहून राहिले. आणि पोलीस बंदोबस्त येऊन या ठिकाणचं जे वातावरण आहे हे सध्या शांत करायचा प्रयत्न झाला. पण अंदर जर पाहत असाल तर वोटिंग सध्या शांततेत चालू आहे. पोलीस बंदोबस्त असल्याच्यानं या ठिकाणचं जे वातावरण काहीतरी झालं म्हणते कुचूर मुचूर काहीतरी झालं, पण ते कुचूर मुचूर सध्या शांत झालं असून पोलिसाचा दांडगा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पाठीमागं जर तुम्ही तिकडे पाहत असाल तर मला वाटते प्रभाग क्रमांक 7 हा प्रभाग क्रमांक 7 असून हा एरिया कोणता आहे हे सांगायचं कामच नाही आहे. त्याच्यानं या ठिकाणी असणारी गर्दी हे तुम्हाला सध्या दिसून राहिली. त्या पद्धतीनं जे मतदार आहेत ते सध्या मतदान करण्यासाठी या केंद्रावर येत असून वोटिंगचं पर्सेंटेज म्हणजे मला जेव्हा आकडा भेटला होता 20 पासून तर वेगवेगळ्या केंद्रावर 26% झालं होतं. पण आता टप्प्याटप्प्यानं वोटिंग पर्सेंटेज वाढत आहे. पण उर्दू शाळेत असणारा विषय हा जो आहे तो सध्या या ठिकाणी तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहून राहिले. म्हटलं वार्ड क्रमांक 7 उर्दू हायस्कूल या ठिकाणी मी आलो आहे. तुम्ही जर सध्या या ठिकाणी पाहत असाल तर एक तुफान मोठी गर्दी आहे. ज्या आमच्या माता भगिनी आहेत, माता भगिनी मतदानाच्या लाईनीत सध्या लागल्या असून मोठ्या संख्येनं या ठिकाणी लंब्या ज्या लाईनी आहेत ह्या या ठिकाणी लागल्या आहेत. सारे जण म्हणजे थोडस या ठिकाणी काहीतरी बसेची व्यवस्था करायची होती, तर ह्या ज्या माता भगिनी आहेत खाली बसूनच या ठिकाणी त्याचा आता म्हणजे मतदान करायचा वेळ पाहतात. पण तत्पूर्वी तुम्ही जर या शाळेचा वरंडा पाहत असाल, अरे बापा सारा भरून गेला ना. सारे जे मतदार आहेत हे आपला नंबर कधी येते बा यासाठी त्याची वाट पाहणं चालू असून म्हणजे या एका मतदान केंद्रावर 2 उपकेंद्र मला सध्या दिसून राहिले. आपले जे ओळखपत्र आहेत ओळखपत्र घेऊन सारे मतदार जे आहेत ते या लाईनीत लागले आहेत. आता मतदार काय होते कसं होते, पण तुम्ही जर त्या बाजून पाहत असाल की ज्याला चालता येत नाही त्याला घेऊन गाडीवर बसून कसंही करून मतदानासाठी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर ते घेऊन येत असल्याचं चित्र सध्या गावरान 90 वर येऊन राहिलं. पहा बातमी दाखवली तुम्हाला म्या की काय गर्दी आहे राजू या ठिकाणी, काय पाहा लागते गर्दी. हे सारं चित्र गावरान 90. विशेष म्हणजे दिवसभराचा सारा आढावा तुम्हाला फक्त पाहायला भेटणार आहे गावरान 90 वर. प्रभाग क्रमांक 7 श्रीनाथ विद्यालय या ठिकाणी मी सध्या आलो आहे. तुम्ही जर या ठिकाणी हे गर्दी जर पाहत असाल तर एक लंब्या लाईनी आहेत. आणि या ठिकाणी जर प्रशासनाला काही समजून नाही राहिलं बा, लाईनीत सोडून मोठ्या प्रमाणात लोक दिसून आले. हे लाईन या बाजूने आहे. शेकडोच्या संख्येत जे आहेत माता भगिनी सध्या या ठिकाणी मतदान करायसाठी लाईनीत लागल्या असून लंब्या लाईनी सध्या लागल्यात. पण थोडंसं काहीतरी प्रशासनाचं काहीतरी या ठिकाणी जगाचं नियंत्रण आहे का नाही समजून नाही राहिलं. कारण जे लोक आहेत हे कोणी कुठे आडवे तिडवे सध्या दिसून राहिले आहेत. आणि हे इकडे एक लाईन आहे, दुसरी लाईन या बाजून आहे. आणि म्हणजे ज्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी असेल पाहिजे त्याचा प्रॉपर माहोल सध्या या ठिकाणी लागलं असून हे जे सारे लोक आहेत आपल्या मतदानाचा नंबर पाहण्यासाठी सर्व या ठिकाणी लाईन लागली आहे. म्हणजे ऍक्च्युअल जे वातावरण आहे श्रीनाथ विद्यालय अंजनगाव सुरजीत म्हणजे सुरजीतलं हे सध्या तुम्हाला प्रॉपर मी दृश्य दाखवत आहे. विशेष म्हणजे या बाजून तुम्ही जर पाहत असाल तर ज्या माता भगिनी आहेत याची फार मोठी गर्दी टोटलच्या टोटल इथं जे आहे ते लागली आहे. एकूण आढावा म्हणजे थोडासा जर आपण त्या नगर परिषद उर्दू शाळेचा विषय सोडला तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या गर्दीतही प्रॉपर शांततेत जे आहे एकूण मतदान चालू आहे. ह्या अशा ज्या लाईनी आहेत याही बाजून तुम्ही जर पाहत असाल पाहणार राजो आजीले कसे आणलं बा, हे आजीले याच्यावर बसून आणलं ना, आजीला लोटत आणलं. तिकडे मावसा बा आहे, हे आजी आहे, इकडच्या बाजून मावसा, हे मावसा बी या ठिकाणी ते सध्या घेऊन येत. पाठीमागूनही पाहत असाल तर एक ज्या माता भगिनी आहेत ह्या मतदान करायसाठी सध्या लाईनीत लागले असून जे लोक आहेत ते सध्या या ठिकाणी घेऊन येणं चालू आहे. आणि ज्या पद्धतीने लोकांचा प्रतिसाद भेटत आहे. एक मावसाबा गाडीत मावसाबा, एक मावसा कसे आणले टाकून, एक मावसाबा आहे. मावसाले घरी कोणी पाणी विचारते का नाही काय माहित, म्हणजे घरी मावसाला तहान लागली, थंड जावं लागते, बाथरूमला जावं लागते, ते विचारतात का ते माहित नाही. पण आज मावसा अक्षरशः टाकून या ठिकाणी आणल्यात. आणि ह्या माता भगिनी सध्या त्याचा मतदानाचा नंबर लागण्यासाठी आपला वाट पाहतात. म्हणजे हे खरी मजा आणि खरा आनंद जो असते तो या ठिकाणी नगर परिषद निवडणूक अंजनगाव सुरजीत एक हसत खेळत वातावरणात मला या ठिकाणी पाहायला भेटलात. या ठिकाणी माता भगिनी आहेत, त्या ठिकाणी मतदार आहेत. वेगळा उत्साह, वेगळी मजा. अंजनगाव सुरजीत नगर परिषद निवडणूक 2025.
तर वार्ड क्रमांक 7 या ठिकाणी मी आलो आहे. तुम्ही जर पाहत असाल तर गर्दी गर्दी पाहा लागते का? वार्ड क्रमांक 7 मधली या ठिकाणी अलगच बात असते. तर काही बातचीत करायसाठी माझ्यासोबत या ठिकाणी लोक जुटल्यात. काय म्हणते, झालं का मतदान? दाखवा बोट. बरं, काय म्हणते, केलं मतदान? कोण्या उद्देशाने मतदान केलाय? ये गांव के विकास के लिए मैंने मतदान किया है और मेरी राय है कि हर एक नागरिक को अपना हक देना है, इसके लिए जरूरी है मतदान देना जरूरी है। भरपूर मात्रा में मतदान हो, ये मेरी आपसे गुजारिश है। और हमें ऐसे उम्मीदवार को चुन के लाना है जो गांव का विकास करे, गांव में सारी चीजों की पूरी भरपूर्ति पूरा हो, ऐसा हमको उम्मीदवार चुनना है। वो चुना जाएगा हमारे वोट से, ना वो कोई विचार से ना धारा से सिर्फ जाएगा वोट। सबसे बड़ी ताकत अभी महाराष्ट्र की जो है, या सारी हमारी भी जो ताकत है, हिंदू मुस्लिम सिख ईसाई की वोट सबसे बड़ी चीज है। ज्यादा से ज्यादा मात्रा में वोट हो, मतदान हो और अपने उम्मीदवार को हम चुन के लाए, ये हमारा कहना है। तर आणखीन या ठिकाणी एक मला भेटले आता मतदार, मताधिकार त्यानं वापरला आहे. काय म्हणते दादा, हवा आणि कसा आपल्याला नगराध्यक्ष हवा? सर्वप्रथम मी आपल्या गावरान 90चं इथे स्वागत करतो, अभिनंदन करतो की आपण जे सर्व अंजनगाव सुरजी नगर परिषदेचं कव्हरिंग करत आहात त्यासाठी आपलं अभिनंदन। आणि मौलाजीने सांगितल्याप्रमाणे एकदम त्यांनी खरा संदेश आपल्या माध्यमातून दिलेला आहे। आपल्या सर्वांचा अधिकार आहे मतदानाचा, आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे। मीही केलं। मी असं आवाहन करतो की आपणही याचप्रमाणे मतदान करा आणि अंजनगाव सुरजीमध्ये विकासाच्या दृष्टीने इथे आपल्याला अधिकाधिक मतदान करून आपल्या मनातला नगराध्यक्ष असा निवडून द्या की जो आपल्या अंजनगाव सुरजीचा संपूर्णपणे विकास करेल। त्या माध्यमातून आपण सर्व जनतेला, मायबाप बहिणीला मी आवाहन करतो की त्यांनी अजूनही मतदानाची वेळ आपल्याला भरपूर 5:30 वाजतापर्यंत आहे, त्यामधून त्यांनी आपला वेळातला वेळ काढून भरपूर प्रमाणात मतदान करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। या ठिकाणी एक दादा काय म्हणते, किती झाला आता लोक पर्सेंट, काय म्हणजे लोकांचा प्रतिसाद? आतापर्यंत 35-36% हे मतदान झालेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद जो आहे ते तुम्ही पाहतच आहात। आणि आताच एवढं झालं 35-36, तर मला आता नक्कीच एवढं वाटेल की 70-75, तर मला तसं वाटतं की हायएस्ट 80% पर्यंत इथं मतदान होऊ शकेल, कारण की भरपूर लोकांचा असा हा प्रतिसाद इथं आपण तुम्ही पाहतच आहात। नक्कीच हे एवढं मतदान होईल 80% पर्यंत या आपल्या मतदान केंद्रावर। वार्ड क्रमांक 7 उर्दू हायस्कूल या ठिकाणी मी आलो आहे. तुम्ही जर सध्या या ठिकाणी पाहत असाल तर एक तुफान मोठी गर्दी आहे. ज्या आमच्या माता भगिनी आहेत, माता भगिनी मतदानाच्या लाईनीत सध्या लागल्या असून मोठ्या संख्येनं या ठिकाणी लंब्या ज्या लाईनी आहेत या ठिकाणी लागल्यात. सारे जण म्हणजे थोडंसं या ठिकाणी काहीतरी बसेची व्यवस्था करायची होती, तर ह्या ज्या माता भगिनी आहेत खाली बसूनच या ठिकाणी त्याचा आता म्हणजे मतदान करायचा वेळ पाहतात. पण तत्पूर्वी तुम्ही जर या शाळेचा वरंडा पाहत असाल, अरे बापा सारा भरून गेला ना, सारे जे मतदार आहेत हे आपला नंबर कधी येते बा यासाठी त्याची वाट पाहणं चालू असून म्हणजे या एका मतदान केंद्रावर 2 उपकेंद्र मला सध्या दिसून राहिले. आपले जे ओळखपत्र आहेत, ओळखपत्र घेऊन सारे मतदार जे आहेत ते या लाईनीत लागले आहेत. आता मतदार काय होते कसं होते, पण तुम्ही जर त्या बाजून पाहत असाल की ज्याला चालता येत नाही त्याला घेऊन गाडीवर बसून कसंही करून मतदानासाठी या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर ते घेऊन येत असल्याचं चित्र सध्या गावरान 90वर येऊन राहिलं. पहा बातमी दाखवली तुम्हाला म्या की काय गर्दी आहे राजो या ठिकाणी, काय पाहा लागते गर्दी. हे सारं चित्र गावरान 90. विशेष म्हणजे दिवसभराचा सारा आढावा तुम्हाला फक्त पाहायला भेटणार आहे गावरान 90वर.